नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, तेवढंच मनमिळावू आणि अगदी सर्वसामान्यांसोबत आपुलकीने संवाद साधणारा हा माणूस। त्याचसोबत एक यशस्वी करिअर अकॅडमी देखील ते चालवत होते। त्यामुळे रणजित निंबाळकर सर प्रत्येक बैलगाडा शर्यत प्रेमींच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत होते। आज ते आपल्यामध्ये नाहीत, आपल्यामधून ते निघून गेले आहेत। एक हिंदीमध्ये ओळ आहे, शरीर मरता है पर नाम नहीं, अशीच प्रचिती त्यांच्याबद्दल यावी अशा अनेक घटना घडत आहेत। रणजित निंबाळकर सर यांचा चाहता वर्ग किती मोठा असेल हे आपल्याला काही उदाहरणावरून कळेल आणि त्यासंबंधी काही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत। नुकतीच दहीहंडीची स्पर्धा होऊन गेली व अनेक दहीहंडी स्पर्धांमध्ये आपल्याला रणजित निंबाळकर सर यांच्या प्रसिद्धीची आणि त्यांचा चाहता वर्ग किती मोठा होता याची प्रचिती येईल। आपल्या स्क्रीनवरती एक पोस्टर दिसत असेल, एका दहीहंडी स्पर्धेतला आहे। त्या ठिकाणी रणजित निंबाळकर सर यांच्या आठवणीमध्ये एक पोस्टर लावण्यात आला आहे। त्यामुळे आपल्याला याची प्रचिती येईल की प्रत्येक कार्यक्रमामध्ये रणजित निंबाळकर सर यांचा चाहता वर्ग त्यांना अजिबात विसरत नाही। त्यामुळेच शरीर मरता है पर नाम नहीं याची प्रचिती आपल्याला येईल। आज रणजित निंबाळकर सर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी जे काम केलं, त्यांनी जी लोकांच्या मनामध्ये घर केलं ते आजही आपल्याला दिसून येतं। मात्र दुसरीकडे ज्या काकड्यांनी हा गुन्हा केला त्या काकड्यांना अक्षरशः लोक वाईट बोलत आहेत। त्यामुळे चांगले केलेले कर्म हे शेवटपर्यंत टिकतात याचीच प्रचिती आपल्याला येईल। रणजित निंबाळकर सर यांच्याबद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।